नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। कालपासून सरकारच्या माध्यमातून वाटप चालू झालंय। जर का तुमच्या खात्यावरती काल रक्कम जमा झालेली नसेल तर आजच्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतंय का हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। यामध्ये तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय हे देखील पाहायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा झालेला आहे। आता तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता एकत्रपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास राज्य सरकारने इतका विलंब केला, मग आमच्या खात्यावरती नमोच्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता जमा होणार का? 10वा हप्ता देण्याची सुद्धा राज्य सरकारला वेळ आलेली आहे का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, 10वा हप्ता जमा होणार नाहीये, परंतु शेतकरी बांधवांनो तसं नाहीये। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झालाय आणि राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता आपण सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा रक्कम जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आलेली आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला, आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, सविस्तरपणे एक एक करून ते पाहणार आहोत। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातात धरून सविस्तरपणे अपडेट पाहत चला। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा तुमच्यासाठी घेतलेला आहे। आजपर्यंत तुमच्या खात्यावरती एका योजनांचे पैसे जमा झाले असतील, परंतु आज तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाची 2 कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। 2 ते 3 कामे तुम्हाला करायची आहेत। हे जर का कामे तुमची अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय। तर आता चला संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया। कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल आणि जर का तुम्ही पात्र असाल, अपात्र नसाल, तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तसेच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने इतका दिवस नमो शेतकरी योजनेला विलंब का केला? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती सुद्धा स्पष्टपणे निर्णय म्हणजेच की हे केलं की घोषणा जाहीर केली की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला आणि आता याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे।
आहे। आता शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्ही एकदा नक्कीच चेक करा। शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। या 20 जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे। या 20 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुमची ही 3 कामे पूर्ण असतील तरच हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। हे देखील लक्षात घ्या। किती वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। तर आता चला नंबर 1 वरती हे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो हे देखील पाहूया की कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। जर का शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। आता चला सविस्तरपणे कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तर पहा नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी देखील पूर्ण आहे परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या 10व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करूनच घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। फार्मर आयडी कार्ड काढले तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम हे काम करायचंच आहे। तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत सरकार योजनांचे पैसे जमा करतं आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याचे डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होणार असल्यामुळे हे काम तुम्हाला पूर्ण करायचंच आहे। पूर्ण आहे का पाहायचंच आहे। ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला समजलंच असेल कोणती शेतकरी बांधवांना कोणती कामे करायची आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही नमोचे मागील हप्ते घेतलेले पाहिजे। म्हणजेच की 9वा म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील नमोचे हे मागील हप्ते तरच तुमच्या खात्यावरती नमोचा 10वा+9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजेत। म्हणजेच की 23वा हप्ता असेल, 22वा, 21वा, 20वा, 19वा, 18वा, 17वा, 16वा असे तुमच्या खात्यावरती पीएम चे सुद्धा हप्ते जमा झालेले पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। आता अनेक शेतकरी बांधव म्हणतील की पीएम किसान योजनेचं यामध्ये काय, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील सांगतो की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे। दरवर्षी पीएम किसान योजनेचे म्हणजेच की 6,000 रुपये दिले जातात। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये दिले जातात आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रपणे 2 हप्ते म्हणजेच की 9वा प्लस 10वा हप्ता देण्याची म्हणजेच की तरतूद सुरू झालेली आहे। त्यामुळे आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते 20 जिल्हे आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होतोय, त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी आजच पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे। मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा, कधी तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी नावे सांगतो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्कीच चेक करा। नंबर 1 वरती आहे गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गोंदिया जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची, तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। गोंदियामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे गोंदियामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम। वाशिम मधील शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद। उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली। हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। हिंगोली मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता पुण्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पुण्यामधील पात्र शेतकरी बांधवांना पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। यवतमाळ मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। वर्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वर्धा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे मधील शेतकरी असाल, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। ठाणे मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। ठाणे मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तरी काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। नंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।